नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजा बाकी राजाभाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना लोकांनी महात्मा अशी पदवी दिली असे महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. जरा या बाजूचे कृपा करून इकडे समोर बसा. राष्ट्रमाता जिजाऊ इकडे आईसाहेब, समोर. त्याचबरोबर ज्यांनी आरक्षणाची गोरगरिबासाठी पूर्वीच्या काळी जी सवलती दिल्या त्यांना हक्क मिळावा त्यासाठी छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या सर्व थोर समाजसुधारकांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका पंढरपूर ह्या सार्वजनिक संस्थेची निवडणूक या ठिकाणी हो घातलेली आहे. बांधवांना सार्वजनिक म्हणजे सर्वांच्या हक्काची, सर्वांच्या मालकीची, तुमच्या आमच्या टॅक्सवरती चालणारी एक संस्था म्हणजे पंढरपूर नगर परिषद. बांधवांनो, या निमित्त बोलत असताना माझ्या समोर बसलेले, माझ्या या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, तसंच माझ्या समोर हे संवाद ऐकत असणारे सर्व माझे माता पिता बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार. ही निवडणूक ही कोणत्याही भावनिक किंवा कोणत्याही इतर विषयापेक्षा वेगळी आहे. बांधवांना, ही निवडणूक हे आपल्या गावामधील, आपल्या गल्लीमधील आणि आपल्या घराच्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, त्या संदर्भात असलेली ही निवडणूक आहे. आणि त्या विषयावर बोलणं या ठिकाणी महत्वाचं आहे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे. बांधवांनो, आपण विचार करा, पंढरपूर नगरपालिकेच्या एकूण जे चौरस मीटर अंतर आहे किंवा जे रस्ते आहेत त्याची व्याप्ती आणि पूर्वी होत असलेल्या आषाढी वारीची व्याप्ती जर लोकसंख्या बघितली 5 लाख 7 लाख असे होते. ह्या वर्षीची आषाढी वारी झाली 28 लाखाच्या आसपास. म्हणजे 28 लाख वारकरी बंधू आणि आपल्या या ठिकाणी आलेले इतर व्यापारी बंधू, तसेच पंढरपूरचे व्यापारी आणि पंढरपूरचे नागरिक जवळजवळ 30 लाखाच्या पुढं त्या ठिकाणी त्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला ह्या सर्व रहिवाशांचं, वारकरी बंधूंचं नियोजन करणं त्या नगरपालिकेची जबाबदारी होते. एवढ्या मोठी वारीचं नगर विकास खात्याच्या मार्फत असेल, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत असेल आणि पंढरपूर नगरपालिकेच्या मार्फत असेल, त्याचं नियोजन अतिशय शिस्तबद्धनं, अतिशय व्यवस्थित झालं आणि वारी पार पडली, आपण सर्वांनी बघितलेले आहे. मग एवढी मोठी लोकसंख्या आपल्या शहरामध्ये येत असताना येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, त्याचबरोबर आलेल्या भाविकांनी पंढरपूरमध्ये आपल्या इथे व्यापार करतात, सर्व समाजातील बांधव व्यापार करतात, या व्यापाऱ्यांचा व्यवसाय चालावा, व्यवसाय व्हावा. आणि आलेल्या भाविकांनी जर 1000 रुपये खर्च केला तर प्रत्येक पंढरपूरच्या नागरिकाला, व्यापाऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचं नियोजन, या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला भावी नियोजन करावं लागणार आहे. बांधवांनो, मी आज या ठिकाणी बोलत आहे, अनेक जणांना असं वाटत असेल की माळी सर या ठिकाणी कसे काय बोलायला लागलेले आहेत. खरं तर मी राजकारणाचा जवळजवळ अलिप्त झालेलो होतो, संन्यास घेतल्यासारखं होतं. 2016 नंतर मी कोणत्या इलेक्शन मध्ये भाषण केलेलं नाही. बांधवांनो,
परंतु घरी स्वस्त बसलो असताना, उमऱ्याच्या बाहेर नसताना मला डिवचलं गेलं आणि मला पर्यायनं बाहेर या वाघाला बाहेर काढायचं काम समोरच्यानेच केलेलं आहे. बांधवांनो लक्षात ठेवा. मग काही जणांना वाटलं माळी हा एक सामान्य व्यक्ती आहे, ह्याच्यात काय करण्याची धमक नाही. बांधवांनो, या पंढरपूरच्या इतिहासामध्ये 1996 साली माननीय संजय घोडके आम्ही मिळून या ठिकाणी 5 नगरसेवक निवडून आणले होते आणि आम्ही करत तो निर्णय, तो राज्याभिषेक करण्याचं धाडस आम्ही त्या काळात केलेलं आहे. ही ताकद आमची आहे. त्यानंतर 2011 साली जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनामधला लहान खेळाडू मी सुद्धा होतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे होतं. बांधवांनो, मग एवढं असताना आज मी या व्यासपीठावर कसं, याचा विचार तुम्हाला पडणार आहे किंवा मला काय फायदा मिळणार आहे किंवा माझं काय गोंगडं अडकलंय, अशी परिस्थिती नाही आहे. बांधवांनो, मी एक सुशिक्षित आहे, मी शिकल्या सवरलेला आहे आणि मला या पंढरपुरात राहिल्यानंतर इथल्या समस्याची जाणीव आहे, तिथल्या अडचणीची जाणीव आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आज होऊ घातलेल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य, ते वैशिष्ट्य एकच आहे. बांधवांनो, ज्याच्याकडे नियोजन असतं, ज्याच्याकडे विजन असतं, ज्याच्याकडे प्लॅनिंग असतं, त्या भागामध्ये सुशिक्षित माणसानं काम केलं पाहिजे, एवढं मला निश्चित कळतं. हे समजतं, म्हणूनच मी ह्या व्यासपीठावर आहे. बांधवांनो, आपल्या समस्या अडचणी भरपूर आहेत. ह्या ठिकाणी अनेक समाजाचे व्यापारी आहेत, फिरते व्यापारी आहेत. काही जण सायकलवर व्यापार करतात, काही गाडीवरती, हातगाडीवरती व्यापार करतात, काही फिरून व्यापार करतात. ह्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. या ठिकाणी पंढरपूर नगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार ह्या श्यामलताई शिरसाट या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय, त्यांनी सर्वांना अभिवादन करावं. बांधवांनो, ज्याला समस्या माहित आहेत, ज्याच्याकडे प्लॅनिंग आहे, ज्याच्याकडे नियोजन आहे, त्या लोकांना ह्या अडचणी आणि नियोजन कळतं. मी सुद्धा लहानपणी पत्र्याची बारी होती नामदेव पायरीपाशी, ज्या ठिकाणी आता ज्ञानेश्वर भवन आहे, त्या ठिकाणी फुलाच्या तुळशीच्या माळा विकलेल्या आहेत. पश्चिम घरला फुलाची पाटी घेऊन फुलाचा व्यवसाय मी केलेला आहे. घराघरात जाऊन घटाच्या माळा दिलेल्या आहेत. घराघरात जाऊन मंगळागौरीच्या हार फुलं दिलेले आहेत. हा व्यवसाय मी सुद्धा केलेला आहे. त्यामुळं मला काही व्यवसायाची जाणीव त्या भागात व्यवसाय केल्यामुळे निश्चित आहे. मग आपल्याला आपल्या सुधारणा करायची आहे, आपल्याला आपली प्रगती करायची आहे, तर आपला व्यवसाय, आपला व्यापार कसा वाढेल, त्यासाठी आपलं विजन असलं पाहिजे, आपल्याकडे नियोजन असलं पाहिजे. आणि त्यासाठी ह्या ठिकाणी 1000 भाविक येत असेल, 2000 भाविक असतील तर कोटीत कसे येतील, ह्याचं विजन, ह्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. मग आपल्या पंढरपूरकरांना खऱ्या अर्थानं अर्थार्जन होणारा ह्या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आता हे करत असताना आपल्याला माहिती आहे, पांडुरंग भगवंत या ठिकाणी आल्यानंतर कुणालाही उपाशी ठेवत नाही. ह्या पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. आम्ही जेव्हा बाहेर जिल्ह्यामध्ये फिरतो, त्यावेळेस ती लोक म्हणतात, पंढरपूरमध्ये कोणत्याही मठात जावा, तुम्हाला पिठलं भाकरी किंवा चपाती भाजी मिळल्याशिवाय राहणार नाही. हॉटेल बंद असू द्या, काही असू द्या, अशा परिस्थितीत सुद्धा येणाऱ्या भाविकांना कोणत्या ना कोणत्या मठामध्ये जेवायची सोय होती. म्हणून विठ्ठलानं ही जी सोय केलेली आहे, त्यामुळं पंढरपूरला भाविकाची संख्या आज मितीला वाढत आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बांधवांनो, या ठिकाणी मी एकच बोलणार आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं,